रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। खेडची जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे। काजळी नदी सुद्धा दुधडीवरून वाहू लागली आहे। रत्नागिरीमध्ये 6 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची सकाळपासून पुन्हा एकदा धुवाधार बॅटिंग सुरू झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी 6 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या पाऊस हा कोसळताना पाहायला मिळतो आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात 109 मिलीमीटर इतका पाऊस झालेला पाहायला मिळतोय। सर्वात जास्त पाऊस हा राजापूरमध्ये 155 मिलीमीटर झालेला पाहायला मिळतोय, तर त्या खालोखाल दापोली तालुक्यात 149 मिलीमीटर, मंडणगड तालुक्यामध्ये 132 मिलीमीटर, तर चिपळूण तालुक्यामध्ये 130 मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। आज किनारपट्टी भागात या ठिकाणी मोठ्या स्वरूपात पाऊस होईल असा अंदाज वर्तवलेला आहे, तर तब्बल 40 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहतील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।